सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये सर्व आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज जागतिक दिव्यांग दिवस आहे आणि या जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त कल्याण डोंबिवली परिसरातील आणि अन्य भागातील आमचे जे दिव्यांग बांधव आहेत यांनी महानगरपालिकेवर एक सुंदर अशा एका रॅलीचं नियोजन केलं होतं आणि त्यासाठी हे सगळे लोक आज माझ्या सोबत आहेत. माझ्यासोबत अशोकजी भोईर आहेत, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत आणि काही दिव्यांग बांधव आहेत, काही आमच्या भगिनी त्या देखील आहेत. तर हा जो विषय याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा भिवंडीकडे निघालो होतो, तर मला समोरून ही रॅली क्रॉस होत होती आणि त्या दरम्यान माझ्या एक लक्षात आलं की मेनस्ट्रीम मीडियामध्ये जे मुद्दे ह्या दिव्यांग बांधवांचे समोर यायला पाहिजेत ते येत नाही. मग मी गाडी टर्न मारली आणि मग त्या रॅलीमध्ये गेलो आणि आज मी त्यांच्या सोबत उभा आहे. विषय असा आहे की तुम्ही आज रॅली काढलेली, आज जागतिक दिव्यांग दिवस आहे. तुम्हाला दोन दोन उपायुक्तांनी इथे आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी आता? मला तर तुमच्या मागण्या पण काय ते मला बऱ्यापैकी माहिती आहे. बरं पण मग तुम्हाला आता काय सांगितलं त्यांनी? आम्हाला सांगितलं की आम्ही कटिबद्ध आहोत. तुमच्या ज्या योजना, तुमच्या ज्या मागण्या आहेत, आजच्या दिवशी आम्ही कुठल्याही प्रकारची मागणी न करता आमचा सोन्यासारखा दिवस आहे आणि या दिवशी फक्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलो होतो सर. आता ओके. पण मग असं तुम्ही ह्या विषयावर तुम्ही दिव्यांगांच्या सातत्याने पुढे आंदोलन करत असतात. व ती जी कामं आहेत ती महानगरपालिकेकडून किंवा शासनाकडून होत असतील का? कारण बऱ्याच दिव्यांगांची मी जेव्हा चर्चा करतो तो त्यांचे चेहरे वगैरे असे पडलेले असतात, ते त्रासलेले असतात या सगळ्या व्यवस्थेमुळे. त्याचा पाठपुरावा तुम्ही जो करत आलेला पण अशा वेळेस जसं आज तुमचा जागतिक दिवस आहे, तुम्हाला समाजाकडून बऱ्याच अपेक्षा असतात. बरोबर. मग त्यावर त्यांनी काय रिएक्शन दिली आहे? आज कल्याण डोंबिवली महापालिकेत आम्ही फक्त रॅली घेऊन आलो होतो आणि याच्या आधीच बघायला गेलं तर आज कुठल्याही प्रकारची आपली मागणी नसून, परंतु कल्याण डोंबिवली महापालिका नेहमी दिव्यांगासाठी एक पाऊल पुढे असं नेहमीच काम करत आलेली आहे. असलेल्या काही प्रलंबित मागण्या असतील, आमचे स्टॉल असतील, घराचा प्रश्न असेल, हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागेल हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण 385 घरांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागेल. त्याच पद्धतीने जे स्टॉलवरती स्टॉल जे आहेत ते दिव्यांगांना जे साधारणतः अर्थसहाय्य त्यांनी दिले त्याच्या माध्यमातून आम्ही जे काही स्टॉल उभे केलेले होते, त्याच्यानंतर पेन्शन धारक त्यांनी सुद्धा काही ठिकाणी स्टॉल उभे केलेले, यांच्यासाठी कुठे ना कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसतोय की कल्याण डोंबिवली महापालिका याच्यावरती विचार करून ते लवकरात लवकर स्टॉल सुद्धा आम्हाला देण्याचा प्रयत्न करतील. घराचा जो मुद्दा आहे तो तुम्ही साधारण किती कालावधीपासून पाठपुरावा सातत्याने करतात? आज बघायला गेलं तर 2016 च्या आधीपासून साधारणतः पाठपुरावा आहे त्या घरांसाठी. परंतु परिस्थिती अशी होती की शासनाच्या काही गाईडलाईन त्यांच्याकडे आल्या नव्हत्या. ते या मागच्या 2024 ती गाईडलाईन त्यांची महापालिकेकडे आलेली आहे की या दिव्यांगांना घरं द्यावा आणि त्यांनी महापालिका सुद्धा सकारात्मक आहे. तर 385 घरं आम्ही द्यायला या आहोत त्या प्रोसेस प्रमाणे आम्ही करणार आहोत. साधारणतः मधल्या पिरियड मध्ये आम्ही काही अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालेलं आहे तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही याच्याबद्दल कटिबद्ध आहोत की जी शासनाने जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही ती बीओसीपीच्या माध्यमातून घरं द्यायला आम्ही तयार आहोत सर. दीपक भाऊ आहे, सातत्याने तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्याकडून. पण तुमच्या ज्या जसं मगाशी तुम्ही काय सांगितलं, शासन परिपत्रक काढतं पण त्याची अंमलबजावणी होत नाही. नमस्कार, माझं नाव दीपक गायकवाड, अपंग विकास महासंघाचा एक सदस्य. आज अपंग दिनानिमित्त मी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्या अपंग बांधवांना. आणि ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं ज्याप्रमाणे प्रत्येक काम करू शकतात त्याप्रमाणे आपले अपंग बांधव पण सर्व कामं त्याच लेवलवरती करतात, त्याच हुशारीने करतात. पण त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आज त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे की काही अपंग आहे त्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप अडचणीच आहे त्यांना, कारण त्यांच्यासाठी त्यांचे पालक त्यांना उचलून घेऊन जावं लागतं काय वेळेला, किंवा काय वेळेला जिने असतात तर ते 2 माळी जिने त्यांना चढ उतर करण्यासाठी रॅम्प नसतो किंवा पकडण्यासाठी त्यांना आधार नसतो. शिक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न आहे. नोकरीसाठी अपंगांचा जो बॅकलॉग असतो तर 4% आरक्षण झालेलं आहे आणि 22 कॅटेगरी झालेले आहेत. पहिले 21 कॅटेगरी झालेले आहेत. पहिले 3% मध्ये होतं फक्त, आता त्याचे 22 कॅटेगरी झाले. त्यामुळे अपंगांच्या कॅटेगरीमध्ये संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे काय होतं जे नॅचरल म्हणजे जे मुख्य जे अपंग आहेत त्यांच्यावरती तो एक अन्याय होतो आहे आणि जे मुख्य अपंग आहेत त्यांना तिथे डावललं जात आहे. दुसरी गोष्ट, अपंगांना पर्सेंटेज पण काय ठिकाणी बघतात माझ्यासारखा व्यक्ती आज काठी घेऊन चालतोय कॅलिपर आहे पण त्याला तरी 50% आहेत. पण काय अपंग असे की त्यांना तशी काय कॅटेगरी नाहीये पण ते व्यवस्थित पायावर चालतं कुठल्या आधारशिवाय, तर 60%च्या वर त्यांना आरक्षण आहे. दीपक गायकवाड यांनी जे उदाहरण दिलंय
त्याचे मी तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उप अभियंता दर्जाचे एक अधिकारी आहेत राजपूत. त्यांचं नुकतंच प्रमोशन झालंय, कार्यकारी अभियंता ते झालेले आहेत. आणि दिव्यांगांचा जे तो जो विशेष टक्केवारी असते त्यानुसार त्यांना ते प्रमोशन दिलं होतं. पण आता त्यांना प्रमोशन का दिलं म्हणून इतर जे चांगले धष्टपुष्ट जे अधिकारी आहेत ते ऑब्जेक्शन घेतात आणि मग आता हा विषय उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे. विचार करा मित्रांनो की दिव्यांग हे वेगवेगळ्या कारणासाठी ते लढत असतात, भांडत असतात, संघर्ष करत असतात. शासन केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं कुठंतरी पुनर्वसन करावं म्हणून परिपत्रक काढत असतात, निर्णय घेत असतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिस्टम जी असते, ती सिस्टम कशा पद्धतीने काम करते त्याचं ते उदाहरण म्हणजे आमचे जे उपाय अभियंता जे आहेत राजपूत ते बांधकाम विभागामध्ये, आणि त्यांनी देखील त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबत उच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं होतं. त्याच्यात थोडा काहीतरी एक टिप्पणी सादर केली उच्च न्यायालयाने आणि ते महानगरपालिकेला पाठवलेली. आणखी काही दिव्यांग बांधव माझ्या सोबत आहेत. तुम्ही कुठून आलेला? माझं नाव शेर बहादूर आहे. मी हा. अपंग विकास महासंघाचा एक सदस्य आहे. हा. मी राहायला चिकनघरला आहे. हम्म. आणि जे काय सहकार्य आमच्या अशोक सरांतर्फे आम्हाला खूप सहकार्य भेटतो, त्यांना बघून आम्हाला प्रोत्साहन भेटतो. त्यांचा खूप खूप आभारी आहे मी. ओके. बघा एक तुम्ही जर एकत्र संघटित झाले तर मग त्याचा इफेक्ट काय असतो हे अशोक भोईर यांच्या या संघटनेवरून लक्षात येतं. आणि अजून एक विषय तुम्हाला सांगायचा आहे की मी का आलो इथे, की मला जेव्हा मेनस्ट्रीम मीडियातले जे लोक पत्रकार जे असतात मेनस्ट्रीम मीडियातले, त्यांनी ह्या समाजातला शेवटच्या घटकामध्ये हा देखील वर्ग आहे आणि तिथे लक्ष द्यायला पाहिजे. आमचं नेहमी सातत्याने म्हणणं असतं की गोदी मीडिया काय, की हे जे मूलभूत विषय असतात ते दिव्यांग बांधवाचे, तिथे मला कोणी एक साधा फोटो काही लोक मोजके सोडले तर बाकी कोणी दिसलं नाही. बरेचसे पत्रकार तर ज्या वेळेला जिथे जिथे साधारणतः आम्ही बोलत असतो त्या टायमाला ते प्रसिद्धी देतच असतात. पण काही नजर अंदाजाने काही होत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही. आणि आजच्या दिवशी आम्ही फक्त एकच म्हणेन की आजचा हा जागतिक दिवस असल्यामुळे आम्ही कोणाबद्दल काही टिप्पणी करावं हे आम्हाला तरी आजच्या दिवशी तरी वाटत नाही. पण एक पत्रकार बंधू आपल्यासारखे बंधू आहेत, ज्यांच्यासारखे आहेत, हे आमच्या नेहमी सातत्याने जे पत्रकार जे आहेत ना आमच्या बातम्या नेहमीच चांगल्या प्रकारे देत असतात. उलट जर त्याच्यात काही हे झालं असेल ते पत्रकार सुद्धा आम्हाला सांगत असतात की ही बातमी तू अशा पद्धतीने झाली पाहिजे, असं कर. गोदी मीडियाला थोडंसं सांभाळून घेतलेलं, कारण दिव्यांगाचा आज चांगला दिवस आहे म्हणून त्यांनी सांभाळून घेतला. असो मित्रांनो, हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. दिव्यांगांचे प्रश्न हे सुटले पाहिजेत. ते सातत्याने त्यांच्यासाठी अनेक संघटना देखील आहेत, ते सातत्याने प्रशासनाबरोबर भांडत असतात, लढत असतात, संघर्ष करत असतात. तुम्हाला आठवत असेल की महानगरपालिकेच्या गेटवर बऱ्याचदा मागच्या दिवाळीमध्ये देखील मी बघितलेलं आहे की भाऊबीजेच्या काळामध्ये आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या न्यायासाठी संघर्षासाठी महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत होते आणि मी तिथे उपस्थित होतो. हा मुद्दा मी देखील उचलला होता आणि मी आयुक्तांशी बोललो देखील होतो. असो, ह्या माझ्या तुम्हाला आजच्या या जागतिक दिव्यांग दिनी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि मित्रांनो, हे जे विषय असतात तुम्हाला कसे वाटतात त्याबाबत मला इनबॉक्स मध्ये नक्की कळवा. मी सोशल डोमेनवर सगळीकडे आहे, ट्विटरवर आहे, फेसबुकवर आहे, युट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे आणि माझा नंबर जो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ओपन आहे. नमस्कार. याच्यात मला एक छोटस बोलायचं वाटतं की ज्या टायमाला अधिकाऱ्याचं काम करत असतात, पण मीडियाच्या माध्यमातून जे घडतंय त्याच्यातनं आम्हाला 100% त्याचा आम्हाला हे मिळत असतो, फीडबॅक मिळत असतो. कारण ह्या मीडिया जो आहे ना आमचा मायबाप बोलत चालेल. कारण हे मायबाप ज्या पद्धतीने ती बातमी गेल्यानंतर हजारो लोक बघत असतात, हजारो लाखो लोक बघत असतात आणि त्याचा इफेक्ट एवढा होत जातो की जो काम न होणार असेल तो काम सुद्धा आमचा कडला जातो. हे मीडियामधली ताकद आमच्यासाठी खूप हे करीत असतं आणि ते ताकद आम्हाला ते देत असतो.